हाय फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे कांदा भजी. तर रेसिपी पुढे आहेच. हे आहे माझ्या सासरचं घर. ओके, आणि आता रेसिपी चालू करूया. तर कांदा भजी करण्यासाठी मी कांदा लांबडा लांबडा कापून घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित धुवून त्यातलं पाणी काढून घेतले. मग त्याच्यात मीठ घातले, धनं घातले, जरासं हातावर चोळून हळद घातले. हळद घालून झाल्यावर मग मी त्याच्यात तिखट घातले. थोडंसं तिखट घातल्यावर मी थोडी मिरची पण घातले त्याच्यात. मिरची घालून झाल्यावर मी सगळं एकजीव केले. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून कोथिंबीर घातले नाही. थोडासा सोडा घातला आहे मी आणि मग लागेल असं बेसन पीठ घालून एकजीव करून घेतलं. मग गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यात तेल घातले लागेल तेवढं आणि मग ते गरम करायला ठेवले. गरम झाल्यावर मी त्याच्यात भजी सोडली. आता तुम्ही म्हणाल की मी गावी का गेली. मी गावी ह्यासाठी गेलेली की माझ्या दिरांचं लग्न होतं आणि आता मी भजी केले. सकाळ सकाळी केले. तुम्हाला सांगते वाजलेत 9:30. मला लागलेली भयंकर भूक आणि सासूबाईंनी माझं सगळं जेवण केलेलं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सासरी गेला आणि सासूबाई जेवण करतात. माझ्या मिस्टरांना माझा हातचं खाऊन खाऊन कंटाळलेला असतो आहे आणि एखाद दिवस आम्ही तिथे जातो आहे तेव्हा तो त्यांच्या हातचं खातो म्हणून मी गेल्यावर तिथे जास्त काही बनवत नाही. साईड डिशेस काहीतरी बनवते, जसं बिर्याणी किंवा पुलाव किंवा असं काहीतरी भजी, चटणी, असं काहीतरी मी बनवते किरकोळ. बाकीच्या गोष्टी आई स्वतः बनवतात. तर आईंनी भात आणि डाळ बनवलेलं. खरं भाजी भाकरी अजून व्हायची होती आणि मला भयंकर भूक लागलेली म्हणून मी पटकन कांदा भजी केली आणि होतं त्या डाळीबरोबर आणि भाताबरोबर कांदा भजीचा आस्वाद घेतला. तर अशी झालेली ही कांदा भजी तुम्ही पण करून बघा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही न्यू व्ह्यूवर असाल तर. हे बघा मी मस्त खाऊन एन्जॉय करते. थँक्यू.